मित्रांनो, तर गाडी पंक्चर झाली आईच्या गावात. ह्या असल्या वाळवंटात कुठं पंक्चरवाला भेटायचा काय माहिती. 200 पेट्रोल लागलं, पण 2 लिटर 30च ॲव्हरेज दिलं गाडीने घाटात. असं कालच मित्रांनो, तर एकदम जबरदस्त असा व्ह्यू आहे. पापाटी मागे दिसतोय का तुम्हाला? एकदम अशी रेगिस्तान मधली रेती असते ना, तसा डोंगर आहे. एकदम जबराट असा, एकदम कडक जबरदस्त केडा वॉलपेपर व्ह्यू आहे इथं. मित्रांनो, तर गाडीला स्ट्रगल करते का विचास पुढं जाईनच. तर ही आपली इथली MH14ची गाडी FZ दिसली. तर हे भाऊ आपले पनवेलचे आहेत. मित्रांनो, तर फायनली तुमचा भाऊ पोचलाय. नामी कला पासवर पोचलेला आहे. 12,198 फुटावर. तर ये भाई अपने ले से मिले भाई. आपका एंट्री पॉइंट आला MH42 AV 1136. न दाबलाय तरी अशी गाडी चालली. ब्रेक पूर्ण दाबलाय तरी गाडीचा ब्रेक फेल झालाय. तर आता पाहूया काय झालंय नक्की. थोडं पुढच्या ब्रेकवरच गाडी जास्त कंट्रोल करायला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं पाहू शकताय, इथं काल रात्री टेंट लावला होता. ही आहे कारगिल सिटी. तर कारगिल सिटीमध्ये टेंट लावला होता. तर आता सकाळ सकाळ फ्रेश होतो आणि व्हिडिओ एडिट करतो, मग निघतो. डोंगर बघा कसे आहेत. हो, वॉलपेपरमध्ये असतात तसे डोंगर आहेत सगळे इथे. चला. मित्रांनो, तर फायनली उरकले. जवळपास किती वाजले आता? जवळपास 8:15 वाजले असतील. तर 8:15 वाजता निघतो इथनं कारगिलमधनं. तर चला जाऊया. इथंच पेट्रोल टाकूया. पेट्रोल काय बसायचं 100 रुपयाचं बसायचे. 60 किलोमीटर अधुगा टाकलाय म्हणजे 150 नाही तर 200 रुपयाचं बसत. तर बघूया कितीचं बसतंय तेवढं टाकूया आणि निघूया. 8:30 वाजले. चला जाऊया. गाडी सामान बिमान लोड केलं, हेल्मेटला कॅमेरा लावतो आणि निघतो आता. मित्रांनो, तर काल ज्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो तिथंच पेट्रोल टाकू. बघूया कितीचं बसतंय आता. तर 99.52 रुपये. 99.52 पैसे पेट्रोल आहे. चला टाकूया, बघू कितीचं बसतंय सांगतो. आता लय बिझी दिसतात, लय मोठा इथं क्लिप पाहिजे. मित्रांनो, विदेशी आलाय दिल्लीतनं गाडी बहुतेक त्यांनी रेंटने घेतली. तर मित्रांनो, फायनली निघतोय. तर पेट्रोल टाकलं 200चं बसलं. 200चं म्हणजे 60 रुपये. 60 किलोमीटरला 200चं पेट्रोल लागलं, पण 2 लिटर 30च ॲव्हरेज दिलं गाडीने घाटात. असं कालच फुल केली मी टाकी. तर चला, इथंच काल गॅरेज होतं. गॅरेजवर गाडी दाखवली तर त्याने काय म्हणला नाही असं हो ऑक्सिजन कमी असल्यामुळे गाड्या फटकं मारतीन असं होतं तसं. ॲक्च्युअलमध्ये त्याच्याकडे लई काम होतं, त्याला काम सुचत नव्हतं. चला आज लेहमध्ये दाखवू आपण. काय इथं गॅरेज होतं, अजून तो उघडलंच नाही सकाळ सकाळ त्याने. तर बघा डोंगर बिंगर काय व्ह्यू. हा लँडस्केप व्ह्यू आहे. वॉलपेपर ह्याच्यावर वाले व्ह्यू. आता पलीकडे इकडून चढून गेलो ना तुम्हाला दाखवतो. आज तर गाडी टकाटक चालती, नाही तर काल एवढ्याशा ह्याला बी कुतत होती असं झालं. आज चांगली टकाटक एकदम स्मूथमध्ये चढली तर चढ असं. चलो चलते तुम्हाला पुढे गेलं दाखवतो. मित्रांनो, तर खूप कमी कर आहे तिथं जी ICC मध्ये बनतात. तिथं बघा हे काय काय त्यात लाकडं टाकतात आणि लाकडावर फळ्या टाकतात आणि फळ्या टाकून त्याच्यावर माती पायतात असं काय त्यात. आणि कॉन्क्रीटमध्ये केलेली खूप कमी आहे तिथं दिसतं. ही एक ICC, बाकीची सगळी तशीच आहेत.
आली की गायला गाडी पळत आता 200 किलोमीटर आत जायला लागला असे चालवत. यो बी बाहेर देशातच आहे काय. चलो थंडी वाजायला लागली आता. काल रात्री तर नॉर्मल टेम्परेचर होतं, म्हणजे जोपर्यंत मी नाही काल रात्री झोपताना पण मी 5-4 वाजल्यानंतर नागाव घेतलं टेंटमध्ये, नाही तर नॉर्मलच होतं. पण आता थंडी वाजायला लागली मला गाडी चालवते. हा बघा वॉलपेपर, अरे बापरे, याला एक फोटो काढायला पाहिजे इथं. तुम्हाला दाखवतो निवांत रिलॅक्समध्ये दाखवतो एका ठिकाणी थांबून. चला ओके मित्रांनो, आता बघा व्ह्यू. वाव, हा कसा आहे व्ह्यू, वॉलपेपर व्ह्यू ह्याला म्हणतात. ओके, इथे एक फोटो काढू आपण गाडी तिकडच्या कोपऱ्यावर. अजून खालनं चांगला व्ह्यू येईल त्याचा. रोड कसा चाललाय, हा तिथनं पण व्ह्यू येईल. तर इथनं एक फोटो घेतो. कसा आहे व्ह्यू वॉलपेपर. हा नाथ खोळा, हे डोंगर लई जबराट आहे. मागच्या वेळेस आलं तर त्यावेळेस लक्षात होतं की कारगिलच्या पुढे आलं की एक जबराट असा सीन येतो, आणि तो सीन म्हणजे हाच. मी काय करायला माहिती का, ज्यावेळेस हा व्हिडिओ एडिट करेल त्यावेळेस तुम्हाला इथला हे ना ओव्हरलॅप करेल त्याच्यावर एक स्टोरी ठेवायसाठी. काढतो. ओके 15 सेकंदाची झालं का. ओके, खाली गेल्यावर परत काढू आपण एखादा. चलो, दिसला का तुम्हाला. पण नसला दिसला तर मी फोटो टाकतो. एकदम जबराट, एकदम केडा व्ह्यू म्हणतात. केडा तगडा, कडक दे धडक माल. इथं व्हॅली आली. आपण जा इथं Insta 360 आता नवीन अँगलमध्ये सेट केलाय. आता एकदम वेगळ्या बघूया कशी फुटेज देते अशा अँगलमध्ये. एकदम पाठीमागच्या अँगलला पण लावून पाहिजे. तुझी बॅटरी संपली पण. मित्रांनो, तर एकदम जबरदस्त असा व्ह्यू आहे. पाठीमागे दिसतोय का तुम्हाला. एकदम अशी रेगिस्तान मधली रेती असते ना, तसा डोंगर आहे. एकदम जबराट असा, एकदम कडक जबरदस्त केडा. वॉलपेपर व्ह्यू आहे. इथं फोटो काढला, गाडीचा एक फोटो काढू इथं आणि मग जाऊया. चलो, मी एकट्याचं तर नाही येणार, सेल्फी कॅमेरानी तर नाही येत फोटो. चलो मित्रांनो, तर इथं जबराट असे साईन बोर्ड लावलेत. असं लिहिलंय स्पीड नेव्हर मीट सेफ्टी. असे एकदम भारी लिहिलेत. बेटर टू बी सेड मिस्टर लेट दॅन लेट मिस्टर. म्हणजे तुम्ही उशिरा येता हे म्हणलेलं चांगलं आहे कधी पण तुम्ही मेला हे म्हणलेलं चांगलं नाही, असं त्याचा अर्थ आहे. ते म्हणजे सगळ्यांना कळलं असेल, पण एखाद दुसऱ्याला कळलं नसेल, त्यांच्यासाठी मी सांगितलं. नाही तर म्हणते ना आम्हाला गाड्यांना समजतं का काय. असं नाही आहे मित्रांनो, तुमच्यासारखं हुशार कोण नाही आहे. ही बघा, ही गाडी बी स्ट्रगल करते. ये घुमव की यार, एवढी स्पीड असून बी दमादमाने टुंग शकत चाललाय हो. आतापर्यंत मी चढलो बी असतो. इर्टिगा बघा आता, इर्टिगा कशी चढती. स्ट्रगल कर रही है इर्टिगा बी. आपली गाडी बी स्ट्रगल करते तशी चढायला. चलो, आपल्या गाडीचे त्याचा संबंधच नाही. कसलं डोंगर आहे. ते दगड तर कुठं दिसणार मला, त्यात सगळी मातीत दिसती. गावात गाडीला स्ट्रगल करते मित्रांनो.
काय खतरनाक लोकेशन आली. आय ग ग ग ग ग कसला डोंगर आहे. आयला थोड्या प्रमाणातच झाडं आहेत पण झाडं एकदम भारी दिसतात भाऊ. आता ही बघा लोकेशन कसली भाऊ. पुढं डोंगर बघा चट्टान. ये आता 2 चट्टानाच्या मधनं रोड जातोय. कसला डोंगर आहे असा सरळ सरळ उभा उभा. अजून पुढे येते लोकेशन बहुतेक. मी लवकरच चालू केलं. अरे काय डोंगर नाथखोळा आहे. नाथखोळा दिसतंय का तुम्हाला? गोप्रो मध्ये दिसतंय. त्याला झूम पाहिजे होतं. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जा दे भाई तेरे कसे नाही आगे जाता. आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे कारगिलपर्यंत लद्दाखमध्ये मुस्लिम समाज आहे आणि तिथनं पुढं नाही कारगिल नंतर तिथनं पुढं आपल्याला ही भेटतं चायनाच्या टाईपमधले. चायनाचे जसे आहेत ना त्या टाईपमधली लोक पाहायला भेटतात. असे प्रकारचं आहे टोटल गणित. हे मातीचे डोंगर आहेत. ही बघा किंवा ती नुसती मातीच माती. आईच्या गावात गाडी मिलिटरीचे ट्रक येतात. लय मोठी क्लिप होती. चलो अयो मिलिटरी किती येते आता बघा. जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. जय हिंद. लक्ष नाही. जय हिंद. हाय हाय चला बस. ही बघा मातीच आहे. रिस्की दिसते मातीवालं. मातीची डोंगर आहे ती टाईपची डोंगर होतात. माती मट्टीकडे डोंगर आगे भाई. कारगिलच्या पुढे निघाल्यावर सगळी मातीची डोंगर दिसतात अशी. कसलंही चला बघा. इथं कॅम्पिंग केली होती भाऊंनी. कोण आहे इथं बघा. वेस्ट बेंगॉलची इथं रोड साईडलाच कॅम्पिंग केली होती. पाणी बिणी बी आहे तसं काय इथं अशा पाण्याचा पाहून कॅम्पिंग केली होती. आपण पण आता परत उद्याचा परवाचा मुक्काम असेल त्यावेळेस असा ट्राय काय नाही कॅम्पिंग करायचं जिथं पाणी बिणी पण भेटत आपल्याला. डोंगर बघा आता. आईच्या गावात कसला भारी. हाय रे वाव वाव वाव. नाथखोळा आहे. डोळ्याला असा सुकून भेटतोय ना भाऊ. नाथखोळा नाथ कसलं दगड आहे त्याच्यावर माती आली. एक नंबर डोंगर आहे ते. आलं पाहिजे सगळ्यांनी आलं पाहिजे. लद्दाखला आलं पाहिजे. काय भारी व्ह्यू आहे नाथखोळा भाऊ. अशा रोडवर प्रवास करायला मजाच वेगळी आहे. ये लद्दाख. वाव 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 वाव. गाडी स्ट्रगल करते पण आपण गाडी चालवणार आणि गाडी जाणार पण. ये चला पुढचं गाव काय कुठले 11 किलोमीटर होय. लय भारी इथं सेफ्टीचे लय भारी लिहिलेले असतात त्यामुळं सेफ ड्राईव्ह सेव्ह लाईव्ह. गाडी एकदम स्ट्रगल करायला लागली बघा. एवढी चढायला स्ट्रगल करायला लागली. आता तरी नेणार मी लेहपर्यंत काय अडचण नाही. मागच्या वेळेचा मला अनुभव आहे. असेच करत होती गाडी तरी मी लेहपर्यंत गाठलं होतं. पण लेहमध्ये एकदा मला वाटतं कार्बोरेटरमध्ये पाणी गेलंय काय माहिती. ते कारगिलमध्ये काय ते गॅरेजमध्ये गेलतो तर तो म्हणला आवाजमधनं इंजिनमधनं तर नाही येत टायमिंग चेंजचा आवाज बिवाज. फक्त ही म्हणला ऑक्सिजन कमी हो जास्त हाईटला गेले की फटकं मारल. आणि म्हणला ते कार्बोरेटर खोलायला माझ्याकडे टाईम नाही आता असं म्हणलं होतं. चला छोटंसं गाव लागलंय लद्दाखमधलं. तर बघा कसलं आहे लँडस्केप बघा. काय आहे भाऊ इतकं भारी. इथं बघा घरं कशी एक नंबर भाऊ. वाव काय ते एक भारी एक नंबर नाथखोळा. तर इथंच आता आपण म्हणलं की काय भारी व्ह्यू आहे. तर तिथंच मला दुकानं दिसलं. 1-2 आहेत बहुतेक. दुकानं लई लांब आहेत. तर इथनं काय ते खायला घेऊया. आपल्याला बनवायसारखंच घेतो. बघूया काय काय. चलो मी काढून ठेवतो पहिलं. पडायचो मी.
चला बंद करतो नंतर दाखवतो. हां मित्रांनो, तर इथं थांबलो होतो. इथं आपलं शेंगदाणं फळसाण वगैरे खाल्लं आणि इथं आल्यावर मला लक्षात आलं की गाडी पंक्चर झाली का. गाडीत चाकच बसलंय. ट्यूबलेस आहे म्हणून का नाही, गाडीचं चाक बसलंय पण. तर आता काय करावं कळतो. इथं हा भाई कितना दूर है? यहाँ से 1 किलोमीटर जैसा है. 1 किलोमीटर. ट्यूबलेस पंक्चर निकालताय का? हाँ निकाल देंगे. चला मित्रांनो, अजून काय ते घेतो या भावाकडून. मॅगी बिगी घेतो, जरा वेगळ्या पद्धतीची मॅगी बघू. मला तांदूळ बिंदूळ घ्यायचं होतं पण ह्याकडे बारकं पॅक नाहीये. मसाला बिसाला तेलाची पण बॉटल घ्यायची एक. तर ही 2 घेतो लाल. आपले बघूया किती होते पैसे. तर इथे एक सुंदर अशी मॉनेस्ट्री. तर लोक या मॉनेस्ट्री मध्ये दर्शन केलंय. तर पाहू शकता दगडात. मेन म्हणजे पंक्चर झाली गाडी. तरी म्हणलं खेचा ना का गाडी, खेचायला त्यात हवाच नाही त्यामुळे खेचा नाही गाडी. बरं झालं ट्यूबलेस आहे त्यामुळं. तर बरं आहे की भाऊ पंक्चर वाल्यापर्यंत तरी जाईल. 1 किलोमीटर आहे म्हणतो पंक्चरवाला. तर 1 किलोमीटर जाऊन पंक्चरच काढतो. कारण त्या दिवशी बी गाडी पंक्चरच असेल. मी हवा भरूनच आणली होती बहुतेक. चेक करायला पाहिजे सकाळची कॅन गेलेल्या. चेक का नाही केलं तिथं. हवावालं होतं माझ्या समोरच पण चेक केलं नाही मी. मित्रांनो तर पोचलोय पंक्चरवाल्यापाशी. बघूया. भाई मोठं दुकान आहे की पंक्चर. पंक्चर ट्यूबलेस आहे. तो काढतोय दुसऱ्या ह्याची पंक्चर का. जाऊ हवा भरून लेपर्यंत. काय कळणार नाही मला. मोठे ट्रक बिकची पण काढतात पंक्चर इथं. हवा भरून ले मध्ये जाऊ का काय कळणार नाही. हर हर महादेव मित्रांनो, तर मी आता आहे लद्दाख मध्ये. तर गाडी पंक्चर झाली. गाडी पंक्चर झाली. पाहू शकता चाक पार बसलंय. तर ट्यूबलेस असल्याचा फायदा झाला की बसून आलो मी. जास्त नव्हतं, एक गाव लागलं तेव्हाच मी जरा थांबलो खाण्यासाठी. तेवढ्यात लक्षात गेलं माझं तर गाडी पंक्चर झाली. मला कळलं पण नाही ट्यूबलेस असल्यामुळं. तर पार बसलं होतं चाक. तर आता पंक्चर काढतो. जवळपास 3 किलोमीटर आलो मी तसंच बसून. मला कळल्यापासून माझ्याकडे पंप होता पण ते पंप काढून परत बॅगमध्ये भरायला लईच टाईम लागणार होता. तोपर्यंत म्हणलं चला 3 किलोमीटरचं तर ट्यूबलेस टायर आहे म्हणून बसून आलो. तर आता फायनली पंक्चर काढतोय. तो भाऊ चांगलं मोठं दुकान दिसतं इथं. ती मोठ्या ट्रकची पंक्चर काढतोय. ते म्हणतो मग त्याच्यानंतर काढतो. तर चला मित्रांनो, असे प्रॉब्लेम येतच असतात. तुम्हाला काय नाही करायचं, फॉलो करायचे फक्त. मित्रांनो तर पंक्चर झाली. हो का इथं दिसतंय का तुम्हाला. इथं खेळा लागलाय मोठा. तर तुम्हाला दाखवतो. याला बरं झालं लक्षात आलं. वो भाई साहब कहाँ पे था? बंगलोर से आए? नाही मैं पुणे से आया सर. कौन है? मित्रांनो तर इथं पंक्चर झाली. पाहू शकताय तुम्ही. खेळा लागलाय मोठा. आईच्या गावा बरं झालं ह्याच्यात नाही पंक्चर झाली. कुठं वाळ म्हणतात गावापाशी आल्यावर मला कळलं. ओके चला. मित्रांनो तो पंक्चर गावली एकच होती. एवढा मोठा खेळा घुसला होता इच्छा गावात. लय खिचो बाहेर थोडा. अजून एकदा टाकणार ते. महाराष्ट्र पानी डाल के फिर से चेक करो भाई एकदा पूरा. और किधर पंक्चर का देखो कितना रखता है हवा. 30 नहीं 40 रखो यार. 30 क्या एक कम हो जाता है यार.
मित्रांनो तर हा खेळा निघाला होता याच्यामुळे पंक्चर झाली होती दिसतंय का तुम्हाला तर काय आहे? एक नंबर भाऊ कसला डोंगर आहे सगळे असं वाळवंटी डोंगर आहेत वाळवंटी डोंगर आहेत आपली गाडी स्ट्रगल करते स्ट्रगल असं तुम्हाला प्लेन दिसत असेल ऍक्च्युअल मध्ये याला थोडा थोडा इन्क्लाइन आहे पोर्शन गाडीला कसा पिकअप असताना बुंग बांग रोड लय बारीत मला थंडी वाजायला लागली आता काहीतरी आता कपडे घालायला पाहिजे गरम थांबून परत एकदा थांबायला लागलं आता लई वेळ झाला अरे किती वाजल्या थांबू आता यूट्यूबच्या व्हिडिओचा थंबनेल बनवून टाकूया काय व्ह्यू आहे भाऊ नाद खुळा चला मित्रांनो तर टोपी घातली आणि काल हे स्वेटशर्ट काढून ठेवला होता मी लय माळाला म्हणून पण ती घालायलाच लागणार थंडी वाजती कारण एका नुसत्या जॅकेटवर काही थंडी थांबा नाही थंडी वाढली इथं गार लागतंय निभार आणि आता आपण नामालिका पास जवळपास 12 किलोमीटरचा सगळा चढ आहे आपवड चढत जायचे तर बघूया आरामात जाईल गाडी अशी मला वाटतंय काय होतंय काय माहिती तर इथं व्ह्यू एक नंबर आहे इथं 1-2 फोटो काढतो आणि निघतो मग काय चलो मित्रांनो तर थंडीची कपडे घातली जरा वाढवली आणि निघालोय आता तर हा पास नचिलिका का पास काय ते नामालिका पास असं नाव आहे काय ते त्याचं तर वरती गेल्यावर कळलं आपल्याला कुठला पास आहे तर चला गाडी पंक्चर काढल्यापासून गाडीचा परफॉर्मन्स चांगला झाला जरा नाही तर एवढ्या ह्याला पण कुतत होती मेन म्हणजे गाडीला थोडी रेस्ट भेटली ना मग गाडी चांगल्या परफॉर्म करते पण जरा थोडं ही चालली ना की ही होतं पहिला गेलं तर कामच घेत नाही गाडीचा दुसऱ्या गेलोच कसला व्ह्यू आहे जबराट नाथ खोळा आहे नाथ खोळा पळ 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 काय होतंय मित्रांनो तर गाडी लय स्ट्रगल करते पुढं नाही ना कोण गावलं का याच्या पुढं ओव्हरटेक करायला पण मला भीती वाटते कारण त्याच्या स्पीडपेक्षा आपलं स्पीड स्लो राहतंय कसा आहे व्ह्यू नाथ खोळा आता इंस्टा 360 लावलाय पाठीमागच्या साईडला पाठीमागच्या साईडने कसा व्ह्यू कॅप्चर करते पाहूया आपण मित्रांनो तर खालनं आलोय लय लांब ना तिकडून पार दरी दिसते का तिकडून हा बरंच चढून आलोय आणि आपल्याला अजून तिथं ती 3 टावर दिसतात का पुढची तिथं जायचे आणि त्याला जायला रोड बघा असं ह्या पूर्ण डोंगराला इडा मारत जायचे पूर्ण डोंगरावर रोड आहे तसा गाडी आता लय स्ट्रगल करते बघू तरी जाईल गाडी मला 100% खात्री गाडी जाईल काय अडचण नाही आणि व्ह्यू बघा कसला आहे तर नंतर गाडी एकदम रडत असल्यागत चालली अयो आता आलं जा प्लेन आला पण तो चढे असं 4-5 पै वळण असणार आहेत कारण अजून 9 किलोमीटर वर पास आहे तो काय वाटतं मित्रांनो चढल का नाही कमेंट करून सांगा स्पीड पकडायला पाहिजे इकडून आता पहिलं गेलं तर जीव सोडून देतोय उलटा दुसऱ्या गेलो तर जो हात पळती थोडी पहिलं गेलं तर जीव सोडून देतोय मला वाटतंय लेह मध्ये गेल्यावर परत क्लच प्लेट चेंज करायला लागते चला मित्रांनो तर गाडी लय स्ट्रगल करते अजून तर लय उंच जायचंय भाऊ आता कसं व्हायचं भाऊ 2 पास आहेत अजून मोठे मोठे लेह पर्यंत जास्त पर्यंत 2 कसे 3 अजून पास असतील मोठे मोठे गाडी जाय पाहिजे पिकअप घे
फक्त दुसऱ्या गेअरमध्येच गाडी चालते, तिसऱ्यात बी चालला नाही, पहिल्यात बी चालला नाही. आता दुसऱ्या गेअरमध्ये 20-25 20-25 20-25च्या स्पीडनी चालली आपली डुकू 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 असं चालवलंय. तुम्हाला दाखवतो, एखादा चढ आल्यावर दाखवतो परत. रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग विठ्ठला. पंजाबचे आले ते कॅम्पिंग बिम्पिंग खुर्च्या बिडच्या सगळे घेऊन आले. आता बघा ये जरा ओढ अजून थोडा पिकअप थोडा नॉर्मल असताना 30च्या स्पीडनी चालली असती ना तेव्हा काय वाटलं नसतं. पण ही गाडी त्यात फटकं माहिती. चला 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 चल चल चल. तिथं दिसतंय का ते टावर, तिथं जायचंय. तिथं जाऊन अजून त्याच्या वरच्या डोंगरावर जायचंय. आता दिसतोय तर पॉईंट तिथे असं फिरत 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 जायचंय. आता गाडी कशी 20-25 20-25 कवर चालायची काय माहिती. जरा थोडं पिकअप पाहिजे होता अजून. क्लच प्लेट पारत गेलेलं दिसतात. आता ह्यात नाही स्पीड पकडायचा प्रयत्न करतो मी. स्पीड पकडायला तर कुठला गेलं आहे. चलो बस बंद कर. लय स्ट्रगल आहे. मित्रांनो तर बघा मोठ्या गाडीचं पण इंजिन गरम होतंय तर त्यात कूल होण्यासाठी थांबलंय. इतकं गाडी डेंजर आहे. तर आपली गाडी तर त्या मनाने जबराट आहे. असं जरा मोसम धरून पळाली ना मग काय नाही वाटत. एकदमच चढवते पोकडीवाला ना मग त्रास देतील. आता तुम्ही पाहिलं असेल मागं किती स्ट्रगल केला. डोंगर बघा आईच्या गावावरती कसलं भारी. ये आता जा सपाट आली. ये चौथा गेअर बी टाकतो आता. ये पळ 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 60 वर जा 60 वर जा 60 वर. ओके 60 वर जा. 50 वर आहे 50 वर 60 वर 60 वर. चढली चढली चढली. वा 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 वा. मला वाटलं चढती का नाही आता. पण चढली चढली चढली. अजून 1-2 टन असतील पण चढली बऱ्यापैकी. मेन तर खालचे जे महत्वाचे होते ना ते सगळी चढली. मित्रांनो चढली गाडी. वाव या या या. शाबास शेरणी शेरणी शाबास. ओके इथं वरती आल्या फ्लॅटच आहे. अजून एखाद दुसरा चढ आला अवघड आहे. बाकी ठीकठाक आहे. चला बंद करतो मी. मित्रांनो तर गाडीला स्ट्रगल करते का. विचाच पुढं जाईनाच. ये विच्या पुढे जाईना. पहिल्या गेअरवर घेतल्या तर अजून जास्त स्ट्रगल करते. जो भाऊची गाडी आरामात चढली. अवेंजर होती ती आरामात चढली त्यामुळं काय अडचण नाही. आपली गाडी दमा दमानी दमा दमानी चढवायची आपली. जाणार आपली गाडी पण ती दिसते का तिथं टॉप आहे तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. गाडी चालली 20च्या स्पीडनी. व्ह्यू काय आहे भाऊ एक नंबर आहे. मी लई मेमरी खातोय का. मित्रांनो तर गाडी बंद पडायला लागली. इच्छा गावात चढती का नाही. चढ 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 चढ. पुणे पुणे से पुणे. अकेले 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 अकेले. हाँ हाँ हाँ. अभी मेरा फिक्स नहीं है. जिधर मन चाहे उधर चला जाऊंगा. मेरा फिक्स नहीं है कि जिधर मन चाहे उधर चला जाऊंगा मैं. हाँ आप किधर से. बंगाल से. हम तो बंगाल से. ओके ओके. आपकी क्लच प्लेट है क्या. आपकी गाड़ी ज्यादा सीसी वाली है. हमारा 160. हाँ ये चलता है. मैं 160 लेके चलता हूँ. ये देखो अभी ये झटके मार रहा है गाड़ी. गाड़ी ये मित्रांनो तर मी आता नाही इथं एका ठिकाणी थांबलोच होतो. नामिकाला म्हणून पास येतं तिथं. तर ही आपली इथली MH14ची गाडी FZ दिसली. तर हे भाऊ आपले पनवेलचे आहेत मुंबईचे. ह्यांचा माझा कॉल झाला होता अगोदर. तर भाऊ येऊन परत माघारी पण चालले. तर मी अजून लद्दाखमध्ये चालू आहे. तर भाऊ नाही रिटर्न चाललेत आता श्रीनगरकडं ना. हो श्रीनगरकडे. कसं झालं फिरून कुठं कुठं गेलता. सर्व 5 झाले लडाखचे. आता चाललो घरी. बघतो आता बर्फानीला जर झालाच भेट तर हा होऊन जाईल होऊन जाईल.
तिथं गेलं ना फक्त पास काढा आणि जावं वरती. एक दिवस फक्त एक्स्ट्रा लागल. हो तर तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. चाल, तुम्हाला भेटून लय मजा आली. आणि व्यवस्थित असंच तुम्ही पण व्हिडिओ काढता का? नाही, व्हिडिओ फक्त मी माझी पुरताच. ओके 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 एक्शन कैमरा है. ओके ओ भाई हमारा एक फोटो निकालो सर. एक फोटो निकालो ना हमारा. फोटो निकाला हमारा. मित्रांनो तर एवढा वेळ गाडी चालवल्यानंतर ना फायनली पासला पोचलोय आपण. किती फुटाव आहे? 12,198 फुटावरचा पास आहे का? नामालिका पास म्हणून. इथं बघा, इथं पण मॉनेस्ट्री वगैरे असते. मित्रांनो तर फायनली तुमचा भाऊ पोचलाय. नामी कला पासवर पोचलेला आहे. 12,198 फुटाव. तो ये भाई अपने ले से मिले. भाई आपका नाम बताओ. हमारा हाँ नमगेल, मेरा नाम नमगेल. आपका? नुरबू. नुरबू. भाऊनी एक त्यांचं लोकल फळ खायला दिलंय मला. चांगलं लागतंय. बोरागत आहे आपल्या इथल्या. आणि इथला व्ह्यू बघा कसला आहे जबराट. आणि हे आय लव ब्रो लिहिलंय ना, हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आहे. एकदम भारी रोड बनवले त्यांनी. तर इथं पाहू शकताय तुम्ही नामा किला पास. आणि हे व्ह्यू बघा. वाव काय व्ह्यू आहे. जिकडं बघाव तिकडं पहाड पहाड, माउंटन एक नंबर. हरण महादेव मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस 16 आहे. तर 16व्या दिवशी तुमचा भाऊ आलाय लेह लडाखला. ते पण पॅशन प्रो ही गाडी घेऊन. तर मित्रांनो आता मी आहे नामी कला पासवर. 12,198 फुटावरचा पास आहे हा. आणि हे भाऊ आपले लडाखचे लेह मधले भेटले. त्यांनी एक फळ खायला दिलंय मला. आणि इथनं व्ह्यू बघा भाऊ, काय व्ह्यू आहे. आता हे सगळे डोंगर पास करून आलोय मी. तिथं खाली होतो, खाली पार बुडात नदी असती ना तिथं होतो. तिथनं वरती आलं. इतकं स्ट्रगल केलंय ना गाडीनी भाऊ. डेंजर असं स्ट्रगल केलंय मित्रांनो. तुमचा भाऊ पॅशन प्रो ही गाडी घेऊन लेह लडाखला आलाय. तुम्हाला काय नाही काय असं मित्रांनो, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं जीवन. त्यात बुलेट किंवा 150 cc पेक्षा जास्त गाडी असेल तरच मी लडाखला जाईल. तर मित्रांनो तुमचा भाऊ आलाय लेह लडाखला. फॉलो करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. गाडी आता पोचली 12,198 फुटाव. तर आपल्याला जायचं 19,000 फुटाव. बोला हर हर महादेव. तो निघतो इथं. एका ठिकाणी लिहिलंय नाम किला आणि एका लिहिलंय नामी किला कला. असं 2 जागेवर लिहिलंय बघा. तर इथनं आपल्याला जायचंय. अजून एक मध्ये पास लागणार आहे. तो पास असणार आहे ह्याचा आपला कुठला पास असणार आहे तो फातुला पास असणार. हा नामी कला पास झाला आपला. फातुला पास आता पूर्ण डाऊन आहे. पूर्ण डाऊन म्हणजे पूर्ण असं आता 20 किलोमीटर आराम. गाडीने जेवढं स्ट्रगल केलं तेवढं त्याच्या दुप्पट आराम आहे गाडीला. आता न्यूटन जरी केली ते गाडी जाग्यावर जाणार असं आहे. तर चला जाऊया मित्रांनो. तर पूर्ण डाऊन आहे आणि असं ब्रेक फेल झालं का वाटतंय. एवढं पूर्ण दाबलाय तरी अशी गाडी चालली. ब्रेक पूर्ण दाबलाय तरी गाडीचा ब्रेक फेल झालाय. तर आता बघूया काय झालंय नक्की. थोडं पुढच्या ब्रेकवरच गाडी जास्त कंट्रोल करायला लागते. ती बघा मी पूर्ण दाबून चाललाय ब्रेक तरी गाडी पळती एवढ्या स्पीडनी. गाडी आता माझ्याकडं पाना असेल बहुतेक. असेल नाही हाय 100%. आता आवळतो मी जरा त्याला. 1 मिनिट थांबू दे मला. साईडला जिथं जागा भेटल अशा ठिकाणी. हो असा पूर्ण ब्रेक दाबलाय आता मी पूर्ण. ते गाडी एवढी पळती. तर तिथं टेंट लावलाय ना तिथं थांबतो आणि तिथनं मग ब्रेक टाईट करतो जरा. डोंगर बघा कसली जबराट. कारण पूर्ण डाऊन आहे आणि डाऊनलाच ब्रेकची गरज जास्त आहे. ते बघा आता ब्रेक दाबून द्यायलाय मी पूर्ण आणि गाडी पळती. ब्रेक फेल झालाय नाही तर काय कसं काय काय कळा नाही. सेटिंग असेल लाईन अजून तर आपण आवळू फक्त आवळू. तर पुढच्या ब्रेकवर आपली गाडी थांबती तशी. पण लई रिस्क घ्यायला नको. ओके मित्रांनो तर बॅगेतनं सामान काढले बघा. एक पाना काढण्यासाठी एवढं सगळं काढायला लागलं. तर आपल्याकडं प्लग पान आहे. प्लग पाण्याने आवळलं जातं आरामात. काय अडचण नाही. त्याचा जो मधलं ही आहे ना ते पाना सापडा नाही. ज्या पाण्याने हे असं फिरवलं जातं ना प्लग ती डिस्टन्स सापडा नाही म्हणून ट्यूबलेसचं पंक्चर किट. सकाळी मी माझ्या स्वतःनी पण पंक्चर काढली असती. म्हणलं नको रिस्क घ्यायला. त्यामुळं नाही तर मी पण पंक्चर काढली असती. कारण तिथं कॉम्प्रेसर नसतंय आपल्याकडं. बाकी काय नाही. कॉम्प्रेसरवर लगेच हवा बदलली जाते. मित्रांनो पानं ठेवत जा तुम्ही पण.
असं बघा आता अजून जर थोडं पुढं गेलो असतं आणि ते लायनर घासलं असतं तर ब्रेक बी लागला नसता. तर बघूया आलाय आता ब्रेक टाईट झालाय, कसं चालतंय ते बघूया. नाही तर परत वरच्या वरतीच ठेवतो हे पाना आणि परत टाईट करूया. मित्रांनो तर ब्रेक टाईट केला आता बघा जागावर थांबती गाडी. मगाशी अशी थांबतच नव्हती, अशी पळत होती. तर चला जाऊया. मित्रांनो तर पहिल्यांदा असा रोड भेटलाय ज्याच्यावर गाडी 60च्या पुढे चालली माझी. तर लेह लद्दाख रोडला म्हणजे श्रीनगर लद्दाख रोडला. पुढे बघा व्ह्यू कसला आहे डोंगराचा. अरे प्रत्येक ठिकाणी 5-5 किलोमीटर नंतर डोंगराचे टाईप बदलतात. पूर्ण डाऊन आहे. आपण नामालिका पास पासून खाली चाललोय डाऊन. तर चला एंट्री पॉईंट आला MH42 AV 1136. सेवन 98266956 स्वप्नील. हाँ ये कौन से डिस्ट्रिक्ट में एंटर? हाँ कारगिल क्या? चलो थँक्यू. मित्रांनो असे एंट्री करून ड्रॉप घेतात म्हणजे किती व्हेकल गेल्या काय एखादं मिसमॅच झालं तर शोधायला सोपं पडतं त्यांना. मित्रांनो तर हा ब्लॉग इथंच एंड करतोय. लय मोठं ब्लॉग होतात त्यामुळं. तर इथनं पुढचा ब्लॉगमध्ये आपण लेहला पोहोचणार आहे. तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. नाही तर एक तासाचे ब्लॉग पाहत नाहीत लोक. त्यासाठी आपण आता नामालिका पास क्रॉस करून आलो आहे. आता आपण फातुला पास पुढच्या ब्लॉगमध्ये क्रॉस करणार आहे. चला बाय बाय.